आपल्या भुईमुगाला किती शेंगा लागले दिसतंय का? तर चला जाणून घेऊया आता भुईमुग काढणी कशी झाली. नमस्कार मित्रांनो, आपल्या ना भुईमुगाची काढणी सुरू आहे आणि आता ना भुईमुग सगळा उपटून झालेला आहे. तुम्हाला मागे दिसत असेल की सगळा भुईमुग उपटून झालेला आहे आणि उपटलेला भुईमुग आपण आहे तसा सगळा ट्रॉलीमध्ये लोड करून घरी घेऊन जाणार आहे शेंगा काढण्यासाठी. म्हणजे शेंगा पण घरच्या घरी निघेल आणि त्या भुईमुगाचा पाला पण जनावरांना चारता येईल. इथं बघा तुम्हाला दिसत असेल आपल्या शेतातला आपण सगळा भुईमुग उपटून आहे ना एका लाईनमध्ये सगळा लावून घेतला आणि तो सगळा आपण आता ट्रॉलीमध्ये भरून घेऊन जाणार आहे. इथे तुम्हाला दिसत असेल की आपल्या ना भुईमुगाला खरंच किती शेंगा लागलेल्या आहेत आणि तुम्हाला जवळून दाखवतो मी. बघा किती चांगल्या प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत आणि त्या सगळ्या शेंगा आपल्याला त्या घरी जाऊन त्या तोडून घ्यायच्यात. तर ते आपण घेण्यासाठी काय करतोय, आपण तो सगळा तोडलेला भुईमुग आहे ना अशा कवळ्यामध्ये भरून सगळा तो भुईमुगाचा झाडासकट आपण ते कवळे घेऊन येणार आहे आणि सगळे आपल्या ट्रॉलीमध्ये लोड करणार आहे. वरती दादा तर थांबलेलेच आहेत, ते दादा सगळे ना ते दाबून बसवतात की जेणेकरून घेऊन जाताना तो भुईमुग सांडू नये. अशा प्रकारे दादांनी सगळा भुईमुग लोड केला आणि आता ट्रॉली भरलेला सगळा भुईमुग आपण आपल्या घरी शेड गोडाऊनमध्ये आपल्याला तो खाली करणार आहे की सावलीमध्ये आपल्याला भुईमुगाच्या शेंगा काढायला पण सोप्या जातील आणि जो पाला आपण निघणार तो शेतात आपल्या गोठ्यामध्ये पण वापरता येईल. असा दुहेरी फायदा होण्यासाठी होईल. त्याच्यामुळे आपण ते सगळं भुईमुग घरी घेऊन आलेलो आहे आणि असेच नवीन व्हिडिओ